यामधील पहिला असा प्रश्न आहे, भारत सरकारद्वारे पर्यावरण विभाग कधी स्थापन केला गेला? भारत सरकारद्वारे पर्यावरण विभाग 1980 मध्ये स्थापन केला गेला. पुढचा प्रश्न, जीवनाशी संबंधित असणारे सर्व घटक मिळून डॅश बनते? तर जीवनाशी संबंधित असणारे सर्व घटक मिळून पर्यावरण बनते. पुढचा प्रश्न, वन महोत्सवाची सुरुवात कोणी केली? वन महोत्सवाची सुरुवात, तर वन महोत्सवाची सुरुवात केली आहे KM मुन्शी यांनी. पुढचा प्रश्न, नायट्रोजनच्या वाढत्या साठ्यामुळे नेदरलँडमधील डॅश नावाच्या झुडपांच्या वसतिस्थानाचे रूपांतर गवताळ प्रदेशात झाले आहे? तर हिथलँड्स. नायट्रोजनच्या वाढत्या साठ्यामुळे नेदरलँडमधील हिथलँड्स नावाच्या झुडपांच्या वसतिस्थानाचे रूपांतर गवताळ प्रदेशात झाले आहे. पुढचा प्रश्न, पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी घटनात्मक तरतूद करणारा भारत हा जगातील डॅशवा देश आहे? तर पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी घटनात्मक तरतूद करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. पहिला. पुढचा प्रश्न, पुनर्चक्रीकरण हे एक डॅश प्रकारचे तंत्रज्ञान आहे? तर पुनर्चक्रीकरण हे एक प्रकारचे जैविक तंत्रज्ञान आहे. पुढचा प्रश्न, पहिली मानवी पर्यावरण परिषद डॅश येथे घेण्यात आली? तर पहिली मानवी पर्यावरण परिषद स्टॉकहोम येथे घेण्यात आली होती. स्टॉकहोम येथे. पुढचा प्रश्न, मासे कोणत्या पदार्थामुळे मृत्युमुखी पडतात? तर मासे अमोनिया आणि सायनाइडमुळे मृत्युमुखी पडत असतात. पुढचा प्रश्न, पृथ्वीवर प्रत्येकाची गरज भागवणे इतकी आहे, मात्र कोणताही हव्यास पुरवणे इतकी नाही. हे उद्गार कोणाचे आहेत? तर हे उद्गार आहेत महात्मा गांधी यांचे. पुढचा प्रश्न, चिपको आंदोलनाचा मुख्य उद्देश काय होता? तर चिपको आंदोलनाचा मुख्य उद्देश होता वनांची सुरक्षा. पुढचा प्रश्न, चिपको आंदोलन कुठे केले गेले होते? तर हे केले गेले होते उत्तराखंड मधील चमोली येथे. पुढचा प्रश्न, फोटोकॉपी यंत्रामध्ये कोणता वायू उत्पादित होतो? तर फोटोकॉपी यंत्रामध्ये ओझोन वायू उत्पादित होत असतो. पुढचा प्रश्न, जागतिक वन्यजीव संरक्षण कोष कुठे आहे? तर जागतिक वन्यजीव संरक्षण निधी स्वित्झर्लंड येथे आहे. LPG चे विस्तारित रूप काय आहे? LPG चे विस्तारित रूप, तर LPG चे विस्तारित रूप आहे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. पुढचा प्रश्न, ज्या पदार्थामुळे अन्न जास्त काळ टिकते त्यांना डॅश म्हणतात? तर ज्या पदार्थामुळे अन्न जास्त काळ टिकते त्यांना परिरक्षक असे म्हणतात. पुढचा प्रश्न, गाजर, बीट, रताळे हे वनस्पतीपासून मिळणारे डॅश स्वरूपातील अन्न आहे? तर गाजर, बीट, रताळे हे वनस्पतीपासून मिळणारे मुळांच्या स्वरूपातील अन्न आहे. पुढचा प्रश्न, शेतीसाठी पावसाच्या पाण्याचा वापर खरीप हंगामात डॅश महिन्यात केला जातो? तर शेतीसाठी पावसाच्या पाण्याचा वापर खरीप हंगामात जून ते ऑक्टोबर महिन्यात केला जातो. पुढचा प्रश्न, डॅश हा संपुष्टात न येणारा ऊर्जा स्रोत आहे? तर सूर्यप्रकाश हा संपुष्टात न येणारा ऊर्जा स्रोत आहे. बांधकामाच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे प्रदूषण घडते? तर बांधकामाच्या ठिकाणी मृदा प्रदूषण घडते. सूर्यप्रकाश, वारा, गोबर गॅस यांना डॅश ऊर्जा स्रोत म्हणतात? तर यांना अविनाशी ऊर्जा स्रोत असे म्हणतात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात वृक्षतोड अधिनियम कधी लागू केला गेला? तर महाराष्ट्रामध्ये वृक्षतोड अधिनियम 1988 मध्ये लागू केला गेला. शेतीसाठी मुरलेल्या पावसाच्या पाण्याचा वापर डॅश हंगामात केला जातो? तर शेतीसाठी मुरलेल्या पावसाच्या पाण्याचा वापर रब्बी हंगामात केला जातो. पुढचा प्रश्न, भारतामध्ये प्रोजेक्ट टायगर कधीपासून सुरू केला गेला? तर भारतामध्ये प्रोजेक्ट टायगर 1973 पासून सुरू केला गेला. पुढचा प्रश्न, सर्वात हानिकारक गॅस कोणती आहे? तर सर्वात हानिकारक गॅस आहे कार्बन मोनॉक्साईड.
वातावरणामध्ये सर्वात जास्त कोणत्या वायूचे प्रमाण आहे? तर वातावरणामध्ये नायट्रोजन वायूचे प्रमाण सर्वात जास्त आहे, 73% इतके आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये कोणते राज्य टायगर राज्य म्हणून ओळखले जाते? तर भारतामध्ये मध्य प्रदेश हे राज्य टायगर राज्य म्हणून ओळखले जाते. पवन ऊर्जा हा डॅश स्रोत आहे? तर पवन ऊर्जा हा अविनाशी स्रोत आहे. भारतामध्ये निर्माण होणाऱ्या टाकाऊ पाण्यापैकी किती टक्के पाण्यावर प्रक्रिया केली जाते? तर भारतामध्ये निर्माण होणाऱ्या टाकाऊ पाण्यापैकी 26% पाण्यावर प्रक्रिया केली जाते. पुढचा प्रश्न, जलप्रदूषण कशात मोजले जाते? तर जलप्रदूषण BOD म्हणजे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड मध्ये मोजली जाते. पुढचा प्रश्न, जागतिक ओझोन दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक ओझोन दिन 16 सप्टेंबरला साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, ओझोन परत कोणत्या एककात मोजतात? तर ओझोन परत डॉप्सन या एककात मोजतात. 2 अक्षांश रेषामधील अंतर किती असते? तर 2 अक्षांश रेषामधील अंतर असते 111 किलोमीटर. पुढचा प्रश्न, दलदलयुक्त प्रदेशात बांधण्यात येणारी घरे वजनाने डॅश असतात? तर दलदलयुक्त प्रदेशात बांधण्यात येणारी घरे वजनाने हलकी असतात. कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू यांना डॅश ऊर्जा स्रोत म्हणतात? तर यांना विनाशी ऊर्जा स्रोत म्हणतात. पुढचा प्रश्न, टाकाऊ पाण्यावर सर्वात जास्त प्रक्रिया कोणत्या खोऱ्यात होते? तर टाकाऊ पाण्यावर सर्वात जास्त प्रक्रिया कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये होते. पुढचा प्रश्न, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन मॅनेजमेंट कुठे आहे? तर हे आहे भोपाळमध्ये. पशुपालनाद्वारे कोणता वायू निघतो? तर याचं उत्तर आहे मिथेन हा वायू निघते पशुपालनाद्वारे. पुढचा प्रश्न, हेमिस राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर हे आहे जम्मू काश्मीरमध्ये. भारतामध्ये सर्वाधिक वनांचे क्षेत्रफळ कोणत्या राज्यात आहे? तर हे आहे लक्षद्वीप. कोणता ग्रह पृथ्वीच्या सौरात जवळ आहे? तर हा आहे शुक्र. जीवाणूचा शोध कुणी लावला? तर जीवाणूचा शोध लावला लिनेन हॉक यांनी. पुढचा प्रश्न, बांधवगड राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? बांधवगड तर हे आहे मध्य प्रदेशमध्ये. पुढचा प्रश्न, सुंदरबनमध्ये सर्वाधिक कोणते वृक्ष आढळतात? सुंदरबनमध्ये सर्वाधिक कोणते वृक्ष आढळतात? तर याचं उत्तर आहे सुंदरी हे वृक्ष आढळतात. पुढचा प्रश्न, युरियामध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती असते? तर युरियामध्ये नायट्रोजनचे प्रमाण असते 46%. पुढचा प्रश्न, कोणते राष्ट्रीय उद्यान रेप्टाईल पार्कसाठी प्रसिद्ध आहे? कोणते राष्ट्रीय उद्यान रेप्टाईल पार्क म्हणजे जे सरपटणारे प्राणी असतात त्यांच्यासाठी प्रसिद्ध आहे? तर पन्ना राष्ट्रीय उद्यान. पुढचा प्रश्न, भारतामध्ये सर्वाधिक काळ्या मातीचा विस्तार कोणत्या राज्यात आहे? तर भारतामध्ये सर्वाधिक काळ्या मातीचा विस्तार आहे महाराष्ट्रामध्ये. पुढचा प्रश्न, मँग्रोव्ह वनस्पतीचा प्रमुख घटक कोणता आहे? तर मँग्रोव्ह ज्या वनस्पती असतात त्यांचा प्रमुख घटक आहे रायझोफोरा. माशांच्या व्यावसायिक क्षेत्रावरील उत्पादनास काय म्हणतात? तर माशांच्या व्यावसायिक क्षेत्रावरील उत्पादनास पिसीकल्चर असे म्हणतात. पिसीकल्चर. पुढचा प्रश्न, भारतीय भाजी संशोधन संस्था कुठे आहे? तर ही आहे वाराणसी येथे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय पक्षी दिवस कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय पक्षी दिवस हा केला जातो 12 नोव्हेंबरला साजरा. पुढचा प्रश्न, सुंदरबन व्यतिरिक्त मँग्रोव्ह वनस्पती आणखी कुठे आढळतात? तर याचं उत्तर आहे ओरिसा आणि आंध्र प्रदेशमध्ये आढळतात. जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो? तर जागतिक पर्यावरण दिवस 5 जूनला साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय पर्यावरण अणुसंशोधन केंद्र कुठे आहे? तर राष्ट्रीय पर्यावरण अणुसंशोधन केंद्र आहे नागपूर येथे. ओझोन थर आपली रक्षा कोणत्या किरणांपासून करतो? तर ओझोन थर हा आपली रक्षा अल्ट्रा व्हायलेट या किरणांपासून करत असतो. पुढचा प्रश्न, पर्यावरणाचा शत्रू असे कोणत्या वृक्षास म्हटले जाते? तर पर्यावरणाचा शत्रू असे युकेलिप्टस या वृक्षास म्हटले जाते. पुढचा प्रश्न, मलेशिया व इंडोनेशियामध्ये जंगले नष्ट होण्याचे प्रमुख कारण कोणते? तर मलेशिया व इंडोनेशियामध्ये जंगले नष्ट होण्याचे प्रमुख कारण आहे पाम तेलाचे उत्पादन. पुढचा प्रश्न, भात शेतीतील जीवाणू पेट्रोलियम पदार्थाचे किंवा नैसर्गिक वायूंच्या ज्वलनातून डॅश वायू उत्सर्जित होतो?
भात शेतीतील जीवाणू पेट्रोलियम पदार्थाच्या किंवा नैसर्गिक वायूंच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होतो. पुढचा प्रश्न, जगातील पहिली साक्षर संस्कृती कोणती? जगातील पहिली साक्षर संस्कृती, तर उत्तर आहे सुमेरियन ही जगातील पहिली साक्षर संस्कृती होती. राष्ट्रीय वननीतीनुसार किती टक्के भूभागावर वनक्षेत्र असणे अनिवार्य आहे? तर राष्ट्रीय वननीतीनुसार 30% भूभागावर वनक्षेत्र असणे अनिवार्य आहे. पुढचा प्रश्न, स्टोन कॅन्सरचे प्रमुख कारण काय आहे? तर स्टोन कॅन्सरचे प्रमुख कारण आहे आम्लवर्षा. अतिप्रमाणातील डॅशमुळे पाणथळ जागेचे अतिशैवालीकरण घडून येते. तर अतिप्रमाणातील नायट्रोजनमुळे पाणथळ जागेचे अतिशैवालीकरण घडून येते. पुढचा प्रश्न, डॅश प्रदूषणामुळे वनस्पतींची पाने पिवळी पडतात. तर वायू प्रदूषणामुळे वनस्पतींची पाने पिवळी पडतात. डॅश शैवालातील पेशी विभाजन तसेच प्रकाश संश्लेषणावर परिणाम होतो. डॅशमुळे शैवालातील पेशी विभाजन तसेच प्रकाश संश्लेषणावर परिणाम होतो. तर तेल गळतीमुळे शैवालातील पेशी विभाजन तसेच प्रकाश संश्लेषणावर परिणाम होतो. पुढचा प्रश्न, अपमार्जकामुळे सजीवांच्या डॅशवर परिणाम होतो. तर अपमार्जकामुळे सजीवांच्या श्वसन संस्थेवर परिणाम होतो. श्वसन संस्थेवर. भारत सरकारने पेट्रोलियम संवर्धन आणि संशोधन संस्थेची स्थापना केव्हा केली? पेट्रोलियम संवर्धन आणि संशोधन संस्थेची स्थापना भारत सरकारने 1977 साली केली. पुढचा प्रश्न, हरित शक्ती म्हणजे काय? तर पुनर्नवीकरणीय स्रोतापासून तयार केलेली ऊर्जा म्हणजेच हरित शक्ती. पुढचा प्रश्न, अमेरिका जगातील साधनसंपत्तीचा -% उपयोग करणारा देश आहे. तर अमेरिका जगातील साधनसंपत्तीचा 20% उपयोग करणारा देश आहे. पुढचा प्रश्न, वनवे वादळ ज्वालामुखीचा उद्रेक ही डॅश प्रदूषके आहेत. तर वनवे वादळ ज्वालामुखीचा उद्रेक ही नैसर्गिक प्रदूषके आहेत. पुढचा प्रश्न, कशाच्या अतिवापरामुळे सुपीक जमिनीचे रूपांतर ओसाड जमिनीत होऊ शकते? तर रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे. पुढचा प्रश्न, शाश्वत विकास ही संज्ञा सर्वप्रथम कोणी वापरली? तर शाश्वत विकास ही संज्ञा सर्वप्रथम जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाने वापरली होती. साखर कारखान्यात ऊसाचा -% भाग चिपाड असतो. तर साखर कारखान्यामध्ये ऊसाचा 30% भाग हा चिपाड असतो. पुढचा प्रश्न, सौर विद्युत घटातील डॅश हा घटक सौर ऊर्जा घडविण्याचे काम करतो. तर सौर विद्युत घटातील सिलिकॉन हा घटक सौर ऊर्जा अडविण्याचे काम करतो. जैविक वायू उपकरणात कचऱ्याचे विघटन डॅश मार्फत होते. तर जैविक वायू उपकरणात कचऱ्याचे विघटन सूक्ष्म जीवांमार्फत होते. महासागराचे आम्लीकरण होण्यास कोणता वायू कारणीभूत आहे? महासागराचे आम्लीकरण होण्यास कोणता वायू कारणीभूत आहे? तर याचे उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. कोणत्या दुर्घटनेनंतर पर्यावरण संरक्षण कायदा करण्यात आला? तर भोपाळ वायू दुर्घटनेनंतर. पुढचा प्रश्न, भोपाळमध्ये कोणता वायू वातावरणात मिसळल्याने तेथील हजारो लोक मृत्यू पावले होते? तर भोपाळमध्ये मिथेल आयसोसायनेट हा वायू वातावरणात मिसळल्याने तेथील हजारो लोक प्राणास मुकले होते. पुढचा प्रश्न, जागतिक जैवविविधता दिन कधी पाळला जातो? तर याचं उत्तर आहे 22 मे. पुढचा प्रश्न, जागतिक पर्यावरण कार्यक्षमता ही संज्ञा सर्वप्रथम कोणी वापरली? तर जागतिक पर्यावरण कार्यक्षमता ही संज्ञा सर्वप्रथम जागतिक व्यापारी परिषदेमध्ये 1992 मध्ये वापरली. पुढचा प्रश्न, CNGच्या ज्वलनामुळे जास्त प्रमाणात डॅश वायू निर्माण होतात. तर CNGच्या ज्वलनामुळे जास्त प्रमाणात हरितगृह वायू निर्माण होतात. पुढचा प्रश्न, शैवाल, जीवाणू, विषाणू, परजीवी सजीव ही प्रमुख डॅश प्रदूषके आहेत. तर ही जलप्रदूषके आहेत. पुढचा प्रश्न, कोणत्या प्रकारच्या प्रदूषणामुळे न्यूमोनिया आणि दमा यासारखे रोग होतात? तर वायू प्रदूषणामुळे न्यूमोनिया आणि दमा यासारखे रोग होतात. प्रकाश संश्लेषणासाठी वनस्पतींना कोणत्या वायूची आवश्यकता असते? तर प्रकाश संश्लेषणासाठी वनस्पतींना कार्बन डायऑक्साईडची आवश्यकता असते.
तंबाखू मुक्ती दिन कधी साजरा केला जातो? तर तंबाखू मुक्ती दिन 31 मे ला साजरा केला जातो. भारत सरकारने इको मार्क चिन्ह तयार केव्हा केले? भारत सरकारने इको मार्क हे चिन्ह 1991 मध्ये तयार केले. पुढचा प्रश्न, पेट्रोल व डिझेल या जीवाश्म इंधनात डॅश मिसळले जाते? पेट्रोल व डिझेल या जीवाश्म इंधनात काय मिसळले जाते तर इथेनॉल. पुढचा प्रश्न, कारखान्यातील उत्सर्जके डॅश प्रदूषके आहेत? तर कारखान्यातील उत्सर्जके हे सेंद्रिय प्रदूषके आहेत. सर्वाधिक ओझोन क्षयकारी वायू कोणता? तर सर्वाधिक ओझोन क्षयकारी वायू आहे CFC म्हणजेच क्लोरोफ्लोरोकार्बन. सर्वाधिक जैवविविधता कोठे आढळते? तर सर्वाधिक जैवविविधता आढळते ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट येथे. औद्योगिक क्षेत्रासाठी ध्वनीची मर्यादा किती डेसिबल इतकी ठेवण्याची तरतूद आहे? तर 75 डेसिबल. पुढचा प्रश्न, UNEP चे विस्तारित रूप काय आहे? तर याचं उत्तर युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम. पुढचा प्रश्न, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सायनाइड, कीटोन्स हे डॅश प्रदूषके आहेत? तर हे दुय्यम प्रदूषके आहेत. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक पर्यावरण दिन 5 जूनला साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, डॅश रोजी MSC चित्रा व खलिजा या जहाजांची टक्कर होऊन मुंबई किनाऱ्याला सुमारे 800 टन तेलाची गळती झाली होती? तर 7 ऑगस्ट 2010 रोजी. पुढचा प्रश्न, जेव्हा पावसाच्या पाण्यात डॅश आणि डॅश आम्लांचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्यास आम्लवर्षा असे म्हणतात? तर जेव्हा पावसाच्या पाण्यात सल्फ्युरिक आणि नायट्रिक आम्लांचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्यास आम्लवर्षा असे म्हणतात. MPCB चे विस्तारित रूप काय आहे? MPCB तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र पॉल्युशन कंट्रोल बोर्ड. उच्च रक्तदाब, निद्रानाश यासारखे रोग होण्यास कोणते प्रदूषण कारणीभूत आहे? तर यासारखे रोग होण्यास ध्वनी प्रदूषण कारणीभूत आहे. पुढचा प्रश्न, बायोटेक्नॉलॉजी पार्क कुठे आहे? तर याचं उत्तर आहे लखनौ येथे आहे. भविष्यातील इंधन कशास म्हणतात? भविष्यातील इंधन तर याचं उत्तर आहे हायड्रोजन यालाच म्हणतात. पर्यावरणाचे रक्षा कवच कशास म्हटले जाते? पर्यावरणाचे रक्षा कवच तर पर्यावरणाचे रक्षा कवच म्हटले जाते ओझोन थरास. पुढचा प्रश्न, जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलैला साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, अंटार्क्टिकामध्ये ओझोन परतची सर्वाधिक हानी कोणत्या महिन्यात होते? तर अंटार्क्टिकामध्ये ओझोन परतची सर्वाधिक हानी सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात होते. पुढचा प्रश्न, भारत सरकारने ई कचरा अधिनियम केव्हा लागू केला? ई कचरा अधिनियम तर भारत सरकारने ई कचरा अधिनियम लागू केला आहे मे 2011 मध्ये. पुढचा प्रश्न, डॅश प्रदूषणामुळे पोलिओ आणि कावीळ यासारखे रोग पसरतात? तर जल प्रदूषणामुळे पोलिओ आणि कावीळ यासारखे रोग पसरतात. पुढचा प्रश्न, CNG चे विस्तारित रूप काय आहे? CNG चे तर याचं उत्तर आहे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. पुढचा प्रश्न, भारताचे पर्यावरण शिक्षण केंद्र कुठे स्थित आहे? भारताचे पर्यावरण शिक्षण केंद्र कुठे स्थित आहे? तर याचं उत्तर आहे गुजरातमधील अहमदाबाद येथे स्थित आहे भारताचे पर्यावरण शिक्षण केंद्र. पुढचा प्रश्न, वन संरक्षण अधिनियम कधी लागू केला गेला? तर वन संरक्षण अधिनियम 1980 मध्ये केला गेला. पुढचा प्रश्न, भारतीय वन सर्वेक्षणचे मुख्यालय कुठे आहे? भारतीय वन सर्वेक्षणचे मुख्यालय तर भारतीय वन सर्वेक्षणचे मुख्यालय आहे डेहराडून येथे. पुढचा प्रश्न, वन्यजीव सुरक्षा अधिनियम केव्हा लागू करण्यात आला? वन्यजीव सुरक्षा अधिनियम केव्हा लागू करण्यात आला? तर याचं उत्तर आहे 1972 मध्ये. पुढचा प्रश्न, वन उत्पादकता केंद्र कुठे आहे? वन उत्पादकता केंद्र तर हे आहे रांची येथे. भारताची प्रथम वन नीती केव्हा निर्माण केली गेली? तर याचं उत्तर आहे 1894 मध्ये. पुढचा प्रश्न, गिधाड संरक्षण प्रकल्प कधी सुरू केला गेला? गिधाड संरक्षण प्रकल्प तर याचं उत्तर आहे 2006 मध्ये सुरू केला गेला हा गिधाड संरक्षण प्रकल्प. पुढचा प्रश्न, जागतिक पर्यावरण संरक्षण दिन केव्हा साजरा केला जातो? तर जागतिक पर्यावरण संरक्षण दिन 20 नोव्हेंबरला साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, प्राथमिक प्रदूषके आणि वातावरणातील घटकाच्या साहाय्याने रासायनिक अभिक्रियेतून डॅश प्रदूषकांची निर्मिती होते? तर प्राथमिक प्रदूषके आणि
वातावरणातील घटकाच्या सहाय्याने रासायनिक अभिक्रियेतून दुय्यम प्रदूषकांची निर्मिती होते. पुढचा प्रश्न, पर्यावरण सुरक्षा अधिनियम केव्हा तयार करण्यात आला? पर्यावरण सुरक्षा अधिनियम, तर याचं उत्तर आहे 1986 मध्ये तयार करण्यात आला. पुढचा प्रश्न, गेंडा संरक्षण प्रकल्प कधी सुरू केला गेला? गेंडा सुरक्षा प्रकल्प, तर हा केला गेला 1987 मध्ये. पुढचा प्रश्न, भारतातील हरित क्रांतीचे जनक कोणास म्हणतात? भारतातील हरित क्रांतीचे जनक, तर याचं उत्तर आहे डॉक्टर MS स्वामीनाथन यांना म्हणतात भारतातील हरित क्रांतीचे जनक. पुढचा प्रश्न, पृथ्वी दिन कधी साजरा केला जातो? पृथ्वी दिन, तर याचं उत्तर आहे 22 एप्रिलला साजरा केला जातो पृथ्वी दिन. पुढचा प्रश्न, एक्स किरणांचा शोध कोणी लावला? एक्स किरणांचा शोध, तर एक्स किरणांचा शोध लावला आहे विल्यम रॉन्टजेन यांनी. पुढचा प्रश्न, आम्लवर्षाने सर्वाधिक प्रभावी देश कोणते? तर आम्लवर्षाने सर्वाधिक प्रभावी देश आहे नॉर्वे व स्वीडन. पुढचा प्रश्न, जल संरक्षण आणि प्रदूषण नियंत्रण अधिनियम केव्हा बनवला गेला? तर जल संरक्षण आणि प्रदूषण नियंत्रण अधिनियम 1974 मध्ये बनवला गेला. पुढचा प्रश्न, कासव संरक्षण प्रकल्प कधी सुरू केला गेला? कासव संरक्षण प्रकल्प, तर हा सुरू केला गेला 1975 मध्ये. पुढचा प्रश्न, पृथ्वी शिखर संमेलन कधी आयोजित केले गेले होते? पृथ्वी शिखर संमेलन, तर हे केले गेले होते 1992 मध्ये रियो डी जेनेरो येथे. पुढचा प्रश्न, डॉल्फिन मॅन ऑफ इंडिया कोणास म्हटले जाते? डॉल्फिन मॅन ऑफ इंडिया, तर याचं उत्तर आहे रवी कुमार सिन्हा यांना म्हटले जाते डॉल्फिन मॅन ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न, जागतिक वन्यजीव दिवस कधी साजरा केला जातो? जागतिक वन्यजीव दिन, तर याचं उत्तर आहे 3 मार्च. 3 मार्चला साजरा केला जातो जागतिक वन्यजीव दिन. पुढचा प्रश्न, उत्तर गोलार्धामध्ये सर्वाधिक वा ओझोन थराची सर्वाधिक हानी कोणत्या महिन्यात होते? तर उत्तर गोलार्धामध्ये ओझोन थराची सर्वाधिक हानी मार्च ते एप्रिल महिन्यात होते. पुढचा प्रश्न, आम्लवर्षासाठी सर्वात महत्त्वाचे कारण कोणते आहे? तर आम्लवर्षासाठी सर्वात महत्त्वाचे कारण आहे कारखाने. पुढचा प्रश्न, वाघ संरक्षण प्रकल्प केव्हा सुरू करण्यात आला? वाघ संरक्षण प्रकल्प, तर वाघ संरक्षण प्रकल्प सुरू करण्यात आला 1973 मध्ये. पुढचा प्रश्न, टायगर मॅन ऑफ इंडिया कोणाला म्हटले जाते? टायगर मॅन ऑफ इंडिया, तर टायगर मॅन ऑफ इंडिया कैलास सांखला यांना म्हटले जाते. टायगर मॅन ऑफ इंडिया कैलास सांखला. जागतिक ओझोन दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक ओझोन दिन 16 सप्टेंबरला साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, आम्लवर्षासाठी प्रमुख जबाबदार वायू कोणते? तर आम्लवर्षासाठी प्रमुख जबाबदार वायू आहेत नायट्रोजन आणि सल्फर डायऑक्साईड. पुढचा प्रश्न, सर्वप्रथम आम्लवर्षा कोणत्या देशामध्ये झाली? तर सर्वप्रथम आम्लवर्षा झाली आहे स्वीडनमध्ये झाली होती. जागतिक स्वास्थ्य दिन कधी साजरा केला जातो? जागतिक स्वास्थ्य दिन, तर जागतिक स्वास्थ्य दिन साजरा केला जातो 7 एप्रिलला. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक जैवविविधता कोठे आढळते? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जैवविविधता कोठे आढळते? तर याचं उत्तर आहे गाविलगड टेकड्यांमध्ये. पुढचा प्रश्न, जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम केव्हा पास करण्यात आला? जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण, तर हा 1974 मध्ये पास करण्यात आला. पुढचा प्रश्न, धुण्याच्या सोड्यामध्ये पाणी मृदू करण्यासाठी कोणत्या संयुगाचा समावेश असतो? धुण्याच्या सोड्यामध्ये पाणी मृदू करण्यासाठी कोणत्या संयुगाचा समावेश असतो? तर फॉस्फेट. पुढचा प्रश्न, थर्माकोल विघटन होण्यास कालावधी किती वर्ष लागतो? तर थर्माकोल विघटन होण्यास कालावधी 20 लाख वर्षापेक्षा जास्त लागतो. पुढचा प्रश्न, परिसंस्थेचे नैसर्गिक कार्यात अडथळा निर्माण करणाऱ्या पदार्थांना डॅश असे म्हणतात? तर परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा निर्माण करणाऱ्या पदार्थांना प्रदूषके असे म्हणतात. पुढचा प्रश्न, उत्तर आशियातील सायबेरिया
प्रदेशातून मायनी तलावावर कोणते पक्षी स्थलांतर करतात? तर उत्तर आशियातील सायबेरिया प्रदेशातून मायनी तलावावर रोहित हे पक्षी स्थलांतर करत असतात. पुढचा प्रश्न, वनस्पती कशाद्वारे सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न तयार करतात? तर वनस्पती पाणी व हवेतील कार्बन डायऑक्साईडद्वारे सूर्यप्रकाशामध्ये स्वतःचे अन्न तयार करत असतात. भारतामध्ये अन्न सुरक्षा कायदा कधी लागू करण्यात आला? तर भारतामध्ये अन्न सुरक्षा कायदा हा 2013 मध्ये लागू करण्यात आला. पुढचा प्रश्न, घनकचऱ्याचे जलद विघटन करण्यासाठी कोणत्या प्रजातीच्या गांडुळांचा वापर केला जातो? तर याचं उत्तर आहे घनकचऱ्याचे जलद विघटन करण्यासाठी इसिनिया फिटोडा या प्रजातीच्या गांडुळाचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न, प्लास्टिक पिशवीचे विघटन होण्यासाठी किती वर्ष कालावधी लागतो? प्लास्टिक पिशवीचे, तर याचं उत्तर आहे 10 लाख वर्षापेक्षा जास्त. भारत सरकारने जैववैद्यक कचरा नियम केव्हा प्रसिद्ध केला? तर भारत सरकारने जैववैद्यक कचरा नियम 27 जुलै 1974 ला प्रसिद्ध केला. पहिली मानवी पर्यावरण परिषद कोणत्या ठिकाणी घेतली गेली? पहिली मानवी पर्यावरण परिषद तरी घेतली गेली स्वीडनमध्ये. पुढचा प्रश्न, पर्यावरण संरक्षण अधिनियम केव्हा लागू करण्यात आला? पर्यावरण संरक्षण अधिनियम केव्हा लागू करण्यात आला? तर याचं उत्तर आहे 1981 मध्ये. पुढचा प्रश्न, उसाच्या बॅगेसेसद्वारे डॅश निर्माण केले जाते? तर उसाच्या बॅगेसेसद्वारे इथेनॉल निर्माण केले जाते. पुढचा प्रश्न, पॅराझिऑक्सिल नायट्रेट हे डॅश प्रदूषक आहे? तर पॅराझिऑक्सिल हे दुय्यम प्रदूषक आहे. पुढचा प्रश्न, पहिल्या मानवी पर्यावरण परिषदेस किती देशांचे प्रतिनिधी हजर होते? तर पहिल्या मानवी पर्यावरण परिषदेस 113 देशांचे प्रतिनिधी हजर होते. पुढचा प्रश्न, वनस्पती आणि प्राण्यांच्या मृत अवशेषावर डॅश प्रक्रिया करतात? तर वनस्पती आणि प्राण्यांच्या मृत शरीरावर विघटक प्रक्रिया करत असतात. पुढचा प्रश्न, पावसाच्या पाण्यात डॅश आम्लाचे घातक प्रमाण असल्यास त्याला आम्लवर्षा असे म्हणतात? तर याचं उत्तर आहे पावसाच्या पाण्यात नायट्रिक आम्लाचे घातक प्रमाण असल्यास त्याला आम्लवर्षा म्हणतात. पुढचा प्रश्न, जगातील एकूण 25 जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठिकाणांपैकी भारतातील 2 ठिकाणे कोणती? तर जगातील एकूण 25 जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठिकाणांपैकी भारतातील 2 ठिकाणे आहेत पश्चिम घाट व पूर्व हिमालय. पुढचा प्रश्न, इको मार्क हे चिन्ह कोणत्या प्रकारच्या उत्पादनांना दिले जाते? तर इको मार्क हे चिन्ह पर्यावरण दृष्ट्या अनुकूल असणाऱ्या उत्पादनांना दिले जाते. पुढचा प्रश्न, गिधाड संरक्षण प्रकल्प कधी सुरू केला गेला? गिधाड संरक्षण प्रकल्प, तर हा सुरू केला गेला आहे 2006 मध्ये. पुढचा प्रश्न, भूमध्य सागरी हवामान प्रदेशात पर्जन्य प्रामुख्याने कोणत्या ऋतूमध्ये होते? तर याचं उत्तर आहे हिवाळा ह्या ऋतूमध्ये होते. भूमध्य सागरी हवामान प्रदेशात पर्जन्य. पुढचा प्रश्न, पश्चिम घाटाच्या पश्चिमेस डॅश प्रकारचा पाऊस पडतो? तर पश्चिम घाटाच्या पश्चिमेस प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. प्रतिरोध प्रकारचा पाऊस. गेंडा संरक्षण प्रकल्प कधी सुरू केला गेला? तर याचं उत्तर 1987 मध्ये. अधिकृत कुटुंब नियोजन कार्यक्रम डॅश या देशाने सर्वप्रथम राबविला? तर अधिकृत कुटुंब नियोजन हा कार्यक्रम भारत या देशाने सर्वप्रथम राबविला. पुढचा प्रश्न, सजीव आणि निर्जीव यांच्यातील आंतरक्रियाचा अभ्यास डॅश मध्ये केला जातो? तर याचं उत्तर आहे पर्यावरणामध्ये केला जातो. पुढचा प्रश्न, बेतला हे वाघांसाठी प्रसिद्ध अभयारण्य डॅश येथे आहे? तर बेतला हे वाघांसाठी प्रसिद्ध अभयारण्य झारखंडमध्ये आहे. पुढचा प्रश्न, सिंधू नदीची एकूण लांबी डॅश किलोमीटर आहे? तर सिंधू नदीची एकूण लांबी 2000 किलोमीटर आहे. पुढचा प्रश्न, पृथ्वी दिन कधी साजरा केला जातो? तर पृथ्वी दिन 22 एप्रिलला साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, नकाशातील बाण कोणती दिशा दर्शवितो? तर नकाशातील बाण हा उत्तर दिशा दर्शवित असतो. अंगारा भूमी आणि गोंडवाना भूमी यांच्यामध्ये असणाऱ्या समुद्रास डॅश म्हणत असत? तर अंगारा भूमी आणि गोंडवाना भूमी यांच्यामध्ये असणाऱ्या समुद्रास
टेथिस असे म्हणत असतात, टेथिस. पुढचा प्रश्न, कासव संरक्षण प्रकल्प कधी सुरू केला गेला? कासव संरक्षण प्रकल्प तर हा सुरू केला गेला 1975 मध्ये. पुढचा प्रश्न, डॅश प्रदूषणामुळे कावीळ यासारखे रोग पसरतात? तर याचं उत्तर आहे जलप्रदूषणामुळे. महाराष्ट्रामध्ये कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये ऊसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते? तर महाराष्ट्रामध्ये प्रवरा नदीच्या खोऱ्यात अहमदनगर जिल्ह्यामध्ये ऊसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. डॉल्फिन मॅन ऑफ इंडिया कोणास म्हटले जाते? डॉल्फिन मॅन ऑफ इंडिया तर याचं उत्तर आहे रवी कुमार सिन्हा यांना म्हटले जाते डॉल्फिन मॅन ऑफ इंडिया. आणि टायगर मॅन ऑफ इंडिया कैलास सांकला. दख्खनचे पठार कोणत्या 3 भागात विभागलेले आहेत? दख्खनचे पठार तर हे विभागलेले आहे महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या विभागांमध्ये. पुढचा प्रश्न, डॅशमुळे पश्चिम युरोपात हवामान उबदार राहते? तर लॅब्राडोरमुळे पश्चिम युरोपामध्ये हवामान उबदार राहते. पुढचा प्रश्न, स्ट्रॉबेरी हे फळ महाराष्ट्रात डॅश येथे मोठ्या प्रमाणावर मिळते? तर स्ट्रॉबेरी हे फळ महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे मोठ्या प्रमाणात मिळते. पश्चिम घाटाच्या अतिदक्षिणेकडील डोंगर रांगांना काय म्हणतात? तर पश्चिम घाटाच्या अतिदक्षिणेकडील डोंगर रांगांना कार्डमम असे म्हणतात, कार्डमम. माचिया जैवशास्त्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? माचिया जैवशास्त्रीय उद्यान तर हे आहे राजस्थानमध्ये. पुढचा प्रश्न, महादेव डोंगर रांगा कोणत्या नद्याच्या खोऱ्यामुळे वेगळी झाली? तर महादेव डोंगर रांगा कोणत्या नद्याच्या खोऱ्यामुळे वेगळी झाली? भीमा व कृष्णा नद्यांच्या खोऱ्यामुळे. पुढचा प्रश्न, जागतिक वन्य जीव दिन कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे 3 मार्च. रायगड जिल्ह्यातील पक्षी अभयारण्याचे नाव काय आहे? तर रायगड जिल्ह्यातील पक्षी अभयारण्याचे नाव आहे कर्नाळा. टिपेश्वर अभयारण्य डॅश या जिल्ह्यात आहे? टिपेश्वर अभयारण्य तर हे आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न, डॅश प्रकारच्या जमिनीत लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण सर्वात जास्त आहे? तर जांभी मृदा या प्रकारच्या जमिनीत लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण सर्वात जास्त आहे. पुढचा प्रश्न, पेरियार राष्ट्रीय उद्यान डॅश या राज्यात आहे? तर पेरियार राष्ट्रीय उद्यान आहे केरळ या राज्यामध्ये. पुढचा प्रश्न, भारत संयुक्त राष्ट्रसंघाच्या वाळवंटीकरण प्रतिकार कराराचा सदस्य कधी बनला? तर भारत संयुक्त राष्ट्रसंघाच्या वाळवंटीकरण प्रतिकार कराराचा सदस्य बनला 14 ऑक्टोबर 1994 मध्ये. पुढचा प्रश्न, द्वीपकल्पीय जलप्रवाहाचा विभाजक म्हणून डॅश हा पर्वत ओळखला जातो? द्वीपकल्पीय जलप्रवाहाचा विभाजक तर हा सातपुडा पर्वत म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न, जागतिक जैवविविधता दिन कधी साजरा केला जातो? जागतिक तर याचं उत्तर आहे 22 मेला. पुढचा प्रश्न, डॅश शिवाय चक्रीय प्रवाहात पोषद्रव्यांचे प्रमाण कमी झाले असते? तर याचं उत्तर आहे विघटकाशिवाय चक्रीय प्रवाहात पोषद्रव्यांचे प्रमाण कमी झाले असते. पुढचा प्रश्न, डॅश नसतील तर कुजणाऱ्या पदार्थाच्या आणि मृत अवशेषांचे ढीग साचले असते? तर विघटक नसतील तर कुजणाऱ्या पदार्थाच्या आणि मृत अवशेषांचे ढीग साचले असते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर साल्हेर हे कोणत्या पर्वतात आहे? महाराष्ट्रातील उंच शिखर, सर्वात उंच नाही, उंच शिखर साल्हेर हे कोणत्या पर्वतात आहे? तर याचं उत्तर आहे सह्याद्री. वाघ संरक्षण प्रकल्प केव्हा सुरू करण्यात आला? तर वाघ संरक्षण प्रकल्प 1973 मध्ये सुरू करण्यात आला. टायगर मॅन ऑफ इंडिया कोणास म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे कैलास सांकला यांना म्हटले जाते. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे गोदावरी. पुढचा प्रश्न, IUCNच्या लाल यादीत कशाचा समावेश असतो? तर IUCNच्या लाल यादीत धोक्यातील प्रजातींचा समावेश असतो. जंगल वनस्पतींचे संरक्षण करण्याची तरतूद कलम डॅश मध्ये आहे? तर जंगल वनस्पतींचे संरक्षण करण्याची तरतूद कलम 48 मध्ये आहे. पुढचा प्रश्न, गिंडी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? गिंडी तर गिंडी राष्ट्रीय उद्यान आहे तमिळनाडूमध्ये. भारत सरकारने सामाजिक वनीकरण प्रकल्पाची सुरुवात केव्हा केली? तर भारत सरकारने सामाजिक वनीकरण प्रकल्पाची सुरुवात केली 1996 मध्ये. पुढचा प्रश्न, वनस्पतींमधील सर्वाधिक वैविध्यपूर्ण प्रजाती कोणत्या भागात आढळतात? तर वनस्पतींमधील सर्वाधिक वैविध्यपूर्ण प्रजाती आढळतात उष्णकटिबंधीय वर्षावनामध्ये. पुढचा प्रश्न, मऊ व आर्द्र पृष्ठभाग ही वैशिष्ट्ये कोणत्या जीवसंहतीमध्ये आढळतात?
मऊ व आर्द्र पृष्ठभाग ही वैशिष्ट्ये कोणत्या जीवसंहतीमध्ये आढळतात? तर टुंड्रा. मऊ व आर्द्र पृष्ठभाग ही वैशिष्ट्ये टुंड्रा या जीवसंहतीमध्ये आढळतात. पुढचा प्रश्न, इंद्रावती राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? इंद्रावती, तर हे आहे झारखंडमध्ये. पर्यावरण शास्त्राच्या कोणत्या शाखेत एकाच जातीच्या परस्पर संबंधांचा अभ्यास केला जातो? पर्यावरण शास्त्राच्या कोणत्या शाखेत एकाच जातीच्या परस्पर संबंधांचा अभ्यास केला जातो? तर याचं उत्तर आहे स्वपरिस्थितिकी या शाखेत. लुप्त होणाऱ्या पक्ष्यांच्या यादीत असणारा सायबेरियन करकोचा दरवर्षी भारतातील कोणत्या पक्षी अभयारण्यास भेट देतो? लुप्त होणाऱ्या पक्ष्यांच्या यादीत असणारा सायबेरियन करकोचा दरवर्षी भारतातील केवलादेव राष्ट्रीय अभयारण्यास भेट देतो. पुढचा प्रश्न, MIKE हा कार्यक्रम डॅशच्या अवैध शिकारीची देखरेख करण्यासाठी तयार करण्यात आला? तर माईक हा कार्यक्रम हत्तीच्या अवैध शिकारीची देखरेख करण्यासाठी तयार करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, MIKE तर याचं विस्तारित रूप काय आहे? मॉनिटरिंग ऑफ इलिगल किलिंग ऑफ एलिफंट्स. पुढचा प्रश्न, सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? सुलतानपूर, तर हे आहे हरियाणा या राज्यामध्ये. पुढचा प्रश्न, पर्यावरणातील परिसंस्था म्हणजे काय? पर्यावरणातील परिसंस्था, तर याचं उत्तर आहे एखाद्या विशिष्ट प्रदेशातील सर्व जैविक घटकांचा त्याच्या पर्यावरणाशी असलेल्या संबंधांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास पर्यावरणातील परिसंस्था म्हणतात. एखाद्या विशिष्ट प्रदेशातील सर्व जैविक घटकांचा त्याच्या पर्यावरणाशी संबंधित असलेल्या संबंधांचा एखाद्या विशिष्ट प्रदेशातील सर्व जैविक घटकांचा त्याच्या पर्यावरणाशी असलेल्या संबंधांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास पर्यावरणातील परिसंस्था असे म्हणतात. पुढचा प्रश्न, परिस्थितिकी या शब्दाचा वापर सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने केला? तर याचं उत्तर आहे अन्सेट हॅकेल. परिस्थितिकी या शब्दाचा सर्वप्रथम वापर अन्सेट हॅकेल या शास्त्रज्ञाने केला होता. पुढचा प्रश्न, पाण्यामध्ये मिसळलेल्या तेल प्रदूषकांना कमी करण्यासाठी सूक्ष्मजीव प्रणालीचा वापर केला जातो यास डॅश म्हणतात? तर पाण्यामध्ये मिसळलेल्या तेल प्रदूषकांना कमी करण्यासाठी सूक्ष्मजीव प्रणालीचा वापर केला जातो यास जैविक उपचार म्हणतात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.